नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 9 डिसेंबर 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधून एका कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी एक मोठ्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. बीमा सखी योजना के तहत 2 लाख महिलाओं को रोजगार के अवसर देने का लक्ष्य है। बीमा सखी कार्यक्रम के माध्यम से 10वीं पास बहनों बेटियों को ट्रेनिंग दी जाएगी, उन्हें 3 साल तक आर्थिक मदद भी दी जाएगी। ओके, ह्या ठिकाणी की LIC विमा सखी म्हटलं गेलं आहे इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये आपण विमा सखी योजना सुद्धा म्हणतो. या योजनेमार्फत ज्या लाडक्या महिला आहेत किंवा बहिणी आहेत त्यांच्यासाठी 7,000 रुपये महिना दिलं जाणार आहे. ओके, हे 3 वर्षासाठी योजना असं या ठिकाणी म्हणण्यात आले. तर या योजनेबद्दल आपण डिटेल अशी माहिती पाहू. या योजनेमध्ये काय काय अटी शर्ती आहेत, अर्ज कसा करायचा, त्याची लिंक कुठे आहे, हे सर्व मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तर या योजनेला अप्लाय करायचं असेल तर त्याची लिंक मला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा फॉर्म फिल करायचा आहे. ओके, तर माहिती पाहू आपण. तर बघा, या ठिकाणी देखील LIC विमा सखी योजना आपण मराठीमध्ये सर्व माहिती पाहू की ही जी योजना असणार आहे ती महिलांसाठी असणार आहे आणि ही किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी योजना असणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सांगितलं की MCA स्कीम अंडर नॉट बी ट्रीटेड ॲज द सॅलरीज अपॉइंटमेंट ॲज द एम्प्लॉय ऑफ द कॉर्पोरेशन. म्हणजे तुम्ही जे महामंडळ टाईपचं असतं ना LICचं, त्या टाईमाने एक अपॉइंटमेंट म्हणजे सॅलरी टाईप नाही, हे फक्त 3 वर्षासाठी असणार आहे. एक स्टायपेड बेस्ड स्कीम आहे. ओके, त्यानंतर खाली सांगितलं की 30 ओळीमध्ये की याच्यामध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. इथं सांगितलं की शूड बी 8 इयर्स ॲज द डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे ज्यावेळी अर्ज करणार आहे त्यावेळी तुमचा कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 70 वर्ष याच्यामध्ये पाहिजे. ओके, लास्ट बर्थ डेट सांगितलं, शेवटचा जो वाढदिवस असणार आहे त्यापर्यंत तुमचे 70 वर्ष म्हणजे 69 जर वय पूर्ण कंप्लीट असेल, बड्डे झाला असेल, 70 वर्ष जर चालू असेल तर तुम्ही अर्ज ह्या ठिकाणी करू शकता. 10वी पास पाय ह्या ठिकाणी सांगितले. नंतर ह्या ठिकाणी सांगितले की परफॉर्मन्स टू बी फुलफिल ड्युरिंग दिस स्टायपेंड इयर MCA. म्हणजे MCA अंतर्गत स्टायपेंड जे असणार ते तुमच्या परफॉर्मर्सवर डिपेंड असणार आहे. ओके, या ठिकाणी फर्स्ट इयर कमिशन किती असणार आहे, 48,000 या ठिकाणी एक्सक्लुडिंग बोनस कमिशन सांगितलेलं आहे या ठिकाणी. ओके, आता स्टायपेंड बेट या ठिकाणी सांगितलं पहिल्या वर्षी 7,000 आहे, दुसऱ्या वर्षामध्ये 6,000 असणार आहे, तिसऱ्या वर्षी 5,000 असणार. हे कसं असणार ते याबद्दल आपण माहिती पाहू. आता विमा सखी योजना तुम्ही पाहिलं असेल, ही 3 वर्षासाठी योजना आहे. तुमचे जे काम करणार आहे तुम्ही त्याच्यावर हे पेएबल किंवा स्टायपेंडरी बोनस बिनस सर्व डिपेंड राहणार आहे. आता ठिकाणी पहिल्या वर्षी तुम्हाला एक 7,000 पेमेंट दिलं जाणार आहे, दुसऱ्या वर्षी 6,000 दिलं जाणार आहे आणि जे बाकीचं जे असणार आहे या ठिकाणी सांगितले की ॲटलिस्ट सब्जेक्ट टू बी ॲटलिस्ट 65 पॉलिसीज कंप्लीट. मग तुम्हाला जे पॉलिसी वगैरे दिली जाणार आहे त्याच्यावर तुमचा सेकंड इयरचा स्टायपेंड किंवा जे दिलं जाणार पेमेंट ते तुम्हाला डिपेंड असणार आहे. तिसरं की 5,000 तुम्हाला त्यांच्याकडून भेटणार आणि ॲटलिस्ट ह्याच्या 65 पॉलिसीज कम्प्लिटेड इन द सेकंड स्टायपेंडरी इयर. म्हणजे तुम्ही दुसऱ्या वर्षामध्ये परफॉर्म कसा केला, किती पॉलिसी कंप्लीट केल्या, याच्यावर तुमचा पगार असणार आहे. ओके, म्हणजे पहिला पगार तुम्हाला अटीनं शर्ती दिली आहे त्या ठिकाणी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 होणार आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जो भेटणार तो तुमच्या पॉलिसीवर तुम्ही किती पॉलिसी तयार केलेल्या आहेत किंवा कंप्लीट केलेल्या आहेत याच्यावर तुमचा पगार असणार आहे. त्यानंतर इतर माहिती पाहून थर्ड जे इयर आहे ते 5,000 भेटणार आहे. म्हणजे सेकंड इयरमध्ये या ठिकाणी सेकंड इयर ॲटलिस्ट 65 पॉलिसीज कम्प्लिटेड स्टायपेंड इयर आर द फोर्स ॲज द एंड ऑफ द कॉरस्पॉन्डिंग मंथ. दुसऱ्या वर्षामध्ये जे पॉलिसी असणार आहे तुम्ही किती कंप्लीट करून ते तिसऱ्या वर्षाचा पगार ठरवला जाणार आहे. आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितली की रिलेटिव्ह ऑफ एक्झिस्टिंग एजंट एम्प्लॉय विल शॅल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटमेंट ॲज MCA. म्हणजे या योजनेसाठी जे ऑलरेडी एजंट आहेत तर त्यासाठी असणार नाही, त्यांचे नातेवाईक म्हणजे बायको असणार नाही, त्यानंतर पॅरेंट्स, ब्रदर, सिस्टर, इमिडिएटली इन लॉ हे सर्व नातेवाईक त्यांचे रिलेटेड आहेत ते त्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. शॅल नॉट बी इलिजिबल म्हटले. त्यांचे रिटायर एम्प्लॉई असणार कॉर्पोरेशनचे एक्स एजंट ते हे सुद्धा त्याच्यामध्ये असणार नाही. त्यानंतर तिसरं सांगितलं आहे ओके एम्प्लॉई वगैरे त्यांचे जुने एम्प्लॉई ते असणार नाही या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ शूड बी अपलोडेड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जे ॲप्लिकेशन फॉर्म असणार त्याच्यावर लेटेस्ट पासपोर्ट फोटो तुम्हाला अटॅच करायचा आहे. फॉलोइंग डॉक्युमेंट शूड बी अटॅच. म्हणजे आता मराठीमध्ये या ठिकाणी पाहू, फोटोग्राफ तुम्हाला त्या फॉर्मवर चिकटायचा आहे. काही डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडायचे. एक म्हणजे एज प्रूफ म्हणजे वयाचा दाखला, नंतर ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी म्हणजे पत्त्याचा, आणि जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहे सेल्फ अटेस्टेड कॉपी पाहिजे हे सर म्हणजे स्वसाक्षंकित या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, आता ही योजना याबद्दल आपण माहिती पाहिली. काय महत्त्वपूर्ण एक म्हणजे सोप्या शब्दात 18 वय कमीत कमी पाहिजे 70 वर्ष. जे ऑलरेडी सुरुवातीला एजंट आहेत त्यांना किंवा रिटायर आहेत त्यांचे नातेवाईक त्यांना नाही अटॅच करता यायचं.
आणि पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि 5,000 हे पेमेंट असणार आहे. बाकी बोनस बिनस तुमच्या याच्यावर कामावर असणार आहे. तर अर्ज कसा करणार ह्या ठिकाणी पाहू आपण. क्लिक हिअर या ठिकाणी लिंक आहे खाली, याला क्लिक केलं तुम्ही तर एक्सटर्नल लिंक आहे म्हणजे बाहेर ओपन होणारी, तर त्यावरती जाईन. एजन्सी करिअर म्हणून ऑप्शन येईल ह्या ठिकाणी. आता बघा ह्या ठिकाणी नेम आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी नाव टाकावं लागेल. ज्याचे पूर्ण नाव आहे जे आधार कार्डनुसार आहे ते ह्या ठिकाणी टाका. जेंडर तुमच्या ठिकाणी सर्जिकल फिमेल असणार आहे. नॅशनॅलिटी इंडियन. डेट ऑफ बर्थ जास्तीत जास्त 70 वर्ष. मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर एंटर ईमेल आय डी, तुमचा जो करंट ईमेल आय डी किंवा तुम्ही वापरतात तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस ह्या ठिकाणी स्टार नाही, ॲड्रेस 1 ॲड्रेस 2 ह्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. पिनकोड. आर यू रिलेटेड टू एन एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉईज, मेडिकल एक्झाम ऑफ LLC. तसं देखील नो या ठिकाणी करा. जर तुमच्या घरात असेल किंवा तुम्ही असाल तर तुम्हाला अर्ज नाही करता येत. आणि कॅप्चा टाकून ह्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. जो फॉर्म येईल तो अटॅच करून तो तुम्हाला ऑलरेडी ऑनलाईन जाणार आहे. त्यानंतर जे कर्मचारी तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जी सूचना वगैरे ते पुढचे ते सांगते. पण आपल्या कशा करायचं या ठिकाणी आपण ती माहिती पाहिली. जर तुम्ही ती माहिती दिली गव्हर्नमेंटने किंवा जी LIC यांची वेबसाईटला जर पाहिलं तर ह्या ठिकाणी फक्त मी सांगितलं की ज्यांना भेटणार जे अर्ज करणार त्यांना ते भेटणारच सहजिकच आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला लिंक देईन मी, त्या लिंकवर जाऊन तुम्ही हा अर्ज फिलअप करा. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही जर आपल्या बळीराजा या यूट्यूब चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून आम्ही जे नवीन चांगले आणि जे तुम्हाला जे करंट रिलेटेड आहे किंवा तुमच्या कामाचे तेच व्हिडिओ आम्ही या ठिकाणी अपलोड करणार आहोत. ओके. थँक्यू.